विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज लाईव्ह चंदगड या लोकप्रिय यूट्यूब चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. विकास होईल, चंदगड शहराची भरभराट होईल आणि चंदगडच्या तरुण मुलांच्या हातात काम करण्यासाठी कोण प्रयत्न करेल याचा निकाल आपल्याला या निवडणुकीमध्ये घ्यायचा आहे. मला आठवतंय की गेल्या मला वाटतं 9 वर्षापूर्वी किती वर्ष आमच्या 9 वर्षापूर्वी झाल्या होत्या. आता ह्या नगर पंचायतीची 6 वर्षापूर्वी निवडणूक झाली आणि मला आठवते की अशा सगळ्याला आम्ही उपस्थित झालो होतो आणि त्यावेळेला कार्यकर्त्याही आमच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार होत्या आणि या सगळ्यानंतर त्या विजयी झाल्या. म्हणजे माझ्या या सगळ्यानंतर त्यानंतर प्रचंड मताने निवडून येतील, आमचे सगळे उमेदवार प्रचंड मताने निवडून येतील अशा प्रकारच्या निश्चितपणानं आज माझी खात्री झालेली आहे. बदलून नगरपालिकेच्या आणि नगरपंचायतीच्या निवडणुका यामध्ये नक्की निवडून आल्यानंतर करायचं काय असतंय त्याचा मतदार पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. आपलं जे शहर आहे त्या शहराच्या ज्या मूलभूत सेवा आहेत त्या कशा प्रकारे आपल्या करणार आहेत जे उमेदवार आणि यापूर्वी आता संधी दिली त्या प्राचीन कार्यकर्त्यांनी काय काम केलेलं आहे त्याचा आपण विचार करण्याची आवश्यकता आहे. जवळजवळ 65 कोटीचा निधी माजी आमदार राजेश पाटील यांनी आमच्या पुढाकाराने यांना मिळाला आणि या शहरातील 65 कोटीच्या रकमेचा विनियोग कसा केला त्यांनी जो वचननामा आणि जाहीरनामा काढलेला आहे, प्रत्येक प्रभागामध्ये त्यांनी जे काम केलेलं आहे ते त्यांनी तारीखवार त्यामध्ये जाहीर करून आपण केलेल्या कामाचा संपूर्ण लेखाजोखा आपल्यासमोर मांडण्यात आलेला आहे. त्यांनी सांगितलं की आयुष्यभर मी अनेक वेळा पराभूत झालो, मी आता विजयी झालो, परंतु मला कधी मस्ती आली नाही. मी सर्वसामान्य माणसासाठी काम करत राहिलो. चंदगड अर्बन बँकेची निवडणूक घेतली ते आज चेअरमन आहे आणि आज या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी राहिलेले आहे. दयानंद कांडेकरांचा माझा अनेक दिवसाचा परिचय आहे. एक अतिशय दातृत्वशील माणूस, एक दानत असलेला माणूस, गोरगरिबांच्या हरगरीला धावून जाणारा माणूस आणि या चंदगड शहराचा विकास करण्याचं स्वप्न बघणारा एक व्यक्ती आपल्यासमोर या नगराध्यक्षाच्या रूपानं उभा आहे. मला खात्री आहे की दयानंद कांडेकरांना आपण एक संधी दिली तर मला वाटतं या चंदगड शहराचा पूर्णपणाने विकास ते करतील आणि आपल्या या ज्या अपेक्षा आहेत त्या निश्चितपणे पार पाडतील. बघू आज चंदगड शहरामध्ये अनेक समस्या आहेत ज्याचा उल्लेख नंदाताईंनी केला, गोपाळरावनी केला, रामराजेंनी केला आणि राजेश पाटलांनी सुद्धा केला. ज्याला त्यांनी विकास आघाडीनं जो वचननामा दिला त्यामध्ये लोकाभिमुख, पारदर्शक, भ्रष्टाचार मुक्त कारभाराची हमी त्यांनी दिलेली आहे. त्यांनी लढवण्याप्रमाणे शपथ घेतलेली आहे की आपण पारदर्शी या चंदगड शहराचा कारभार करू, आपण निश्चितपणे या शहराच्या विकासासाठी प्रयत्न करू. अमृत योजनेतून प्रस्तावित 24 कोटीची जी योजना आहे ती आता अंतिम मंजुरीच्या टप्प्यात आहे. मी निश्चितपणानं तुम्हाला वचन देतो की या निवडणुकीनंतर आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे अर्थ खातं आहे त्यांच्याकडे आपण बैठक लावू आणि ही कागोपत्री योजना कशी मंजूर होईल आणि आपल्या सगळ्या गावांना, आपल्या उपनगराला पाणी कसं मिळेल याची आपण निश्चितपणे खबरदारी घेऊ. घनकचऱ्यापासून खत निर्मिती करणे म्हणजे म्हणणं हे अतिशय आवश्यक आहे. कागद शहरामध्ये आम्ही लोकांना सवय लावली की कच्चा म्हणजे ओला कचरा आणि सुका कचरा वेगळं करणं आणि ओल्या कचऱ्यापासून वीज निर्मिती कागदमध्ये केली आणि सुक्या कचऱ्यापासून डम्पिंग ग्राउंड करून प्लॅस्टिकचं रिसायकलिंग करण्याचा प्रयत्न केला. आमच्या कागद शहरामध्ये चिमूटवर सुद्धा आपल्याला कचरा दिसणार नाही, कचऱ्याचं कोरडावर दिसणार नाही. असंच काम दयानंद कांडेकर तुम्हाला आम्ही करून देण्यासाठी तुम्हाला आम्ही सहकार्य करू आणि हे घनकचऱ्याचं हे गाव हे कचरामुक्त गाव करू एवढा विश्वास तुम्हाला या निमित्ताने मिळतो. त्याची आपण सर्वांची आपल्या अक्षर आहे की ग्रामीण रुग्णालय 50 बेडचं आणि त्याचा उच्च पद्धतीची वैद्यकीय सेवा त्याचा उल्लेख नंदाताईंनी केला. स्त्री
रोगतज्ञ येतं नाही, भूलतज्ञ नाही आणि बालरोग तज्ञ येतं नाही. मला वाटतं की निश्चितपणे यामध्ये मी लक्ष घाले आणि हे ग्रामीण भागाला चकाचक करण्यासाठी आवश्यक ती सगळी खबरदारी आम्ही घेऊ आणि यामधून गरीब लोकांची जी सेवा होते तर सामान्य माणसाला बेळगावला जाणं, गणिताला जाणं परवडत नाही. या ठिकाणी तुम्ही सोय करण्यासाठी आपण निश्चितपणाने प्रयत्न करू. अंडरग्राऊंड ड्रेनेजची व्यवस्था करण्याचा विषय नंदा त्यांनी मांडला. आपलं सगळं पाणी ते भुयारी गटारद्वारे आपल्याला एसटीपी प्लॅनमध्ये सोडायचं आहे आणि प्रोसेस करून नदीमध्ये सोडायचं आहे. आज जे आपल्या शहरातलं पाणी आहे ते तसंच गेल्यामुळे आजूबाजूच्या शहरातल्या नागरिकांच्या आरोग्यावर फार मोठा परिणाम होतोय आणि आता हे अंडरग्राऊंड ड्रेनेज हे आता सगळ्या गावाला करण्याचं केंद्र सरकारने ठरलं आहे. अमृत योजनेमध्ये याला पैसे मिळत आहेत. निश्चितपणे हा एक प्रकल्प आपण या ठिकाणी राहू. आपल्या गावामध्ये क्रीडांगण करणं, वाहतुकीची समस्या सोडवणं, जवळनाथ मंदिराचा सुशोभीकरण करणं, सोलर लाईट बसवणं, दलित वस्तीची सुधारणा करणं, महिला सबलीकरणासाठी प्रयत्न करणं, शहराचे चौक सुशोभित करणं, बनवणं या सगळ्या कामासाठी न्यायपालिकांना निवडून द्या. एक 100 कोटीच्या आपण निधी निवडून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि येणाऱ्या या सगळ्या 5 वर्षामध्ये हे संघर्ष अतिशय चकाचक करण्याचा प्रयत्न न्यायपालिकांना त्याचे सगळे सहकार्य करतील याचा विश्वास आम्ही देतो. या नगरपालिकेच्या कारभाराचा आणि तिथल्या कामांचा मला फार मोठा अनुभव आहे. तुम्ही कधीतरी माझ्या कागद शहरामध्ये या गरीब शहरामध्ये प्रशासकीय काळामध्ये मी निधी दिलेल्या निधीतून घ्यायची विकास कामं बघा. कागदला 3000 घरं आपण 10,000 गरीब लोकांना आपण दिलेली आहे. मग तुम्हाला बाकीची मुंबईची टॉवर्स आहेत ते काय आहेत इतकी दर्जेदार आहेत की कमोडचा संडास बांधला तर मी सुद्धा जाऊन नाही इतके सुंदर घरं 3000 लोकांना. आता हे चंदगड शहरामध्ये करण्याची आवश्यकता आहे. या शहरामध्ये अनेक लोक राहत आहेत, त्याला स्वतःचं हातावर छत नाही. अनेक घरं मुलं झाली, मुलांना मुलं झाली, त्यांना मुलं झाली आणि जागा फार छोट्या व्हायला लागल्या आणि मुलं बाळ्या मोठी झाल्यानंतर त्यांना लज्जा लक्षण्यासाठी कापडाच्या पडद्या लावून लोक राहत आहेत. त्यासाठी सुद्धा त्याला घर मिळणं हे अतिशय आवश्यक आहे. तोही कार्यक्रम आपल्याला हातामध्ये घ्यावा लागेल आणि आपण कागद शहरामध्ये काल फेरी मारा की एक पर्यटना दृष्टीनं 12 महिने धबधबा आपण तयार केलेला आहे. 12 महिने एकेका ठिकाणी फक्त पावसाळ्यापुरता धबधबा असतो. आमच्याकडे 12 महिने धबधबा आहे आणि जवळजवळ 150 एकर जमिनीवर आपण उत्तम आपण जैवविविधता गार्डन केलेलं आहे. अतिशय ॲडव्हेंचरस गेम आणलेले आहेत. अनेक पर्यटनाचं केंद्र उभं केलेलं आहे. मी याच्यासाठी सांगतो की दूरदृष्टी असलेले विजनरी लोक जर आले तर या शहराचा कसा विकास होऊ शकतो त्याचं चांगलं आम्ही न्यायपालिकांना ट्रेनिंग देऊ आणि गरीब जे चंदगड शहर आपण असाच करण्याचा प्रयत्न या निमित्ताने करू. आपले जे अनेक प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न न्यायपालिकांनी सगळे आधी आपले नगरसेवक करतील याचा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो. बंधूंनो, फक्त विकास कामं केली म्हणजे मतनेता जेव्हा माझा विश्वास नाही. नुसती विकास कामं केली असती तर राजकीय निवडून द्यायला पाहिजे. परंतु याबरोबर आपल्याला गोरगरिबांच्या सामान्य माणसाच्या ज्या योजना शासनाच्या आहेत ते राबवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. जोपर्यंत गोरगरिबांनी सामान्य माणसाच्या साठी आपण धावून जाणार नाही तोपर्यंत लोक तुम्हाला विश्वास ठेवणार नाही. मी सलग 6 वेळा निवडून आलेला आमदार आहे. किती वेळा? माझ्यासारखा सामान्य अल्पसंख्याक माणूस सलग 6 वेळा निवडून येतो. त्याचं गमत काय आहे? बंधू भगिनींनो, कागद विधानसभा मतदारसंघातून 4 वेळा आणि गडिंगज मुक्ती विभाग आल्यानंतर 4 वेळा आणि कागदमध्ये 6 वेळा असे 6 वेळा मी निवडून आलेला आहे. आणि राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मी 21 वर्ष आहे. मला ज्याला पहिल्यांदा संधी मिळाली तर मी आमदारांच्या 3-4 महिन्यांनी मला संधी मिळाली. माझ्या विशेष सहाय्यक हाता मी त्या आधी पंचायत समिती सभापती होतो. मी जिल्हा परिषद सदस्य होतो. मी जिल्हा मध्यवर्ती बँकेचा 40-45 वर्ष संचालक आहे. आज चेअरमन आहे. म्हणून मी बघितलं की समाजामध्ये असे घटक आहेत की जे गरीब माणसं आहेत त्यांना या शासनाच्या मदतीची फार मोठी गरज आहे. आपण स्वतः पैसे देऊन त्यांचं जीवन घेणार नाही. म्हणून संजय योजना ही बरेच अंतरी साहेबांनी सुरू केली होती. त्यामध्ये 80 झाली चालू केली होती. त्यामध्ये अनेक त्रुटी होत्या.
म्हणून एक खातं मी घेतलं आणि त्याच्या सगळ्या त्रुटी मी दूर करण्याचा प्रयत्न केला. विधवा बहिणीनं सेटलमेंट आणलं नवऱ्या वेळाचं, तर तिला पेन्शन कायदा राज्यामध्ये आला. 65 वर्षाच्या जे पलीकडच्या आमची भगिनी आहे ती नवऱ्यानं सूट दिली. पहिल्या वेळेमध्ये सूट ती कोर्टात आणायची होती, तो आपण नियम बदलला. गावाचा कुणी प्रमुख माणूस सरपंच प्रतिपादित करायचे ग्रामसेवक निवडून दिलं की अमुकाबाई वगैरे प्रत्येक नवऱ्याने सूट दिली आहे, तिला पेन्शन कायदा राज्यामध्ये आपण आणला. 65 वर्षाची वरची आई वडील जरा मुलं बघत नाही, तुला बघत नाही, पोटाला घालत नाही, औषधाला पैसे देत नाहीत. अतिशय मोठं दुःख त्यांचं होतं. महाराष्ट्रात जे पहिलं राज्य आहे की 65 वर्षाच्या वरच्या आई आणि 65 वर्षाच्या वरच्या वडिलांना एकत्रित पेन्शन देणारी योजना या राज्यामध्ये जी आणली, त्याचं नाव श्रावणबाळ ठेवलं आणि राज्यावर माझं नाव श्रावणबाळ ठेवलं. 14 घटक होता दिव्यांग, जन्मापासून डोळे नाहीत, मृत्यूबंद मुलं जन्मत आहेत, कान नाहीत, हात नाहीत, पाय नाहीत, म्हणजे आई वडील आयुष्यभर कसं वजन वाटतात. पहिल्या युतीमध्ये 80% अपंगाच्या सिव्हिल सर्व्हिसच्या दाखल्याची अट बदलली आणि ती 40% आणली. या खात्यात आम्ही मंत्री होतो त्याला फक्त 80 रुपये पेन्शन होती, मी 250 रुपये केली, नंतर मी 600 केली. आपले मुख्यमंत्री आज येत आहेत, त्यांच्या काळात 1000 रुपये झाली आणि पुन्हा आपलं भाग्य बघा. 2 जुलै 2023ला आमचे नेते अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली आम्ही युतीशासनाला पाठिंबा दिला. पुन्हा सत्तेमध्ये सामील झालो. हे खातं मी पुन्हा मागून घेतलं आणि 15 जुलै 2023ला 1500 रुपये पेन्शन देणारा कायदा काढण्याचं भाग्य आपल्याला लागलं. आता यामध्ये 3 त्रुटी आहेत. एक आहे 21,000 रुपये उत्पन्नाची मला 50,000 रुपये करायचे आहे. 1500 रुपये जे पेन्शन मिळते ती 2,000 रुपये करायचे आहे. 65 वर्ष वयाचे तर 60 वर्ष करायचं आहे. आज हे खातं माझं नाही, सुद्धा राष्ट्रवादीकडे हे खातं आहे. या भविष्यामध्ये या लवकरात लवकर ह्याही त्रुटी आपल्याला दूर कराव्या लागतील आणि घराघरात गावागावात झोपीपर्यंत आपल्या या सगळ्या कार्यकर्त्यांनी सहभागाच्या या योजना राबवण्याची आवश्यकता आहे. दुसरं खातं माझ्याकडे विधी न्याय खातं. बंधूनो, हे कायदा खातं. मी काही वकील नव्हतो तरी खातं माझ्याकडे देण्यात आलं. त्यामध्ये कायदा होता. या राज्यामध्ये असलेल्या पब्लिक ॲक्टमध्ये नोंदणी झालेल्या दवाखान्याने मोफत 10% गोरगरिबांच्यावर उपचार आणि ऑपरेशन करायचे होते. त्यांना जमिनी मोफत दिल्या होत्या दवाखाने मागायला, त्यांना पाणी बिल कमी सवलत दिली होती, त्यांना इन्कम टॅक्स, सेल टॅक्स, व्हॅट सगळं माफ केलं होतं. आणि सरकारनं काय अपेक्षा केली होती की अशा दवाखाने 10% 100 पेशंट आले की 90 लोकांनी पैसे घ्या आणि 10 लोकांना मोफत करा असा कायदा होता. ते मोठ्या उद्योगपतीने मोठ्या डॉक्टरांचे दवाखाने होते. एक दवाखाना याची अंमलबजावणी करत होता. या खात्याचा मंत्री म्हणून मी विधिमंडळात कायदा आणला. जर शेकडो कोटी या सवलती दवाखाने घेणार आणि गरिबांच्यावर मोफत उपचार जर करणार नसतील तर त्यांना 6 महिन्याची शिक्षा आणि 50,000 दंड करणारा कायदा मिळाला. जर त्याला गेल्या 18 वर्षात लाखो लोकांची ऑपरेशन मोफत व्हायला लागली. आज मी दर आठवड्याला 25-30 पेशंट गंभीर आजारांची मुंबईला घेऊन जातो. त्याला मी राहायची व्यवस्था केलेली आहे. बंधू त्याला दाखवायला माणसा 15 दिली आहेत. एखाद्या दवाखान्याला ऐकलं नाही तर तुरुंगात कसं घालायचं मला माहिती असं माझं ते ऐकतात. बंधू, तुम्हाला कोणाला रोग होऊ नये अशी रवळनाथाकडे प्रार्थना करतो. झालं तर घरला माया या, मी तुम्हाला मुंबईला घेऊन जाईल. मोठ्यातल्या दवाखान्यामध्ये ऑपरेशन करून सुखरूप आणून ठेवण्याची जबाबदारी असं मृत्यूला तुमच्या मुलांना आणि भावाला उचलली आहे. त्यावेळी चिंता करण्याची आवश्यकता आहे. त्याशिवाय युतीशासनाने दुसरा एक निर्णय घेतला की जी लाख रुपयाची महात्मा फुले योजना होती ती 5 लाखाची केली. त्यानंतर नरेंद्र मोदी साहेबांनी 5 लाखाची आयुष्यमान भारत योजना. आज गरीबांमध्ये बेळगावला आपल्या या दवाखान्यामध्ये कोल्हापूरला इंडिपेंडेंट दवाखाने झालेले आहेत. आता हृदयविकार किंवा मेंदू मणका या आरोग्यासाठी कुठेही तुम्हाला आता मुंबईला यायची गरज नाही. आपण इथंच त्याची अंमलबजावणी करतो. म्हणून हा कायदा कशासाठी केला सरकारने की एखाद्या गरीबाच्या घरात हृदयविकार आला तर आपल्या घरात पाहिजे आली मेंदू मणका कॅन्सर किडनी लिव्हर ब्रेन लाखो रुपये लागतात. गरीब आमच्या इकडे आणणार कुठला. म्हणून यामुळे सुखद झालं. दरवर्षी मी जवळजवळ 1000-2000 लोकांचे ऑपरेशन करतो आणि दिवाळीला त्यांना शतायुषी भाऊ म्हणून मी त्यांचा कार्यक्रम घेतो आणि त्यांचं जे जिवंत राहिल्याबद्दल 100 वर्ष जगावं म्हणून मी त्यांचा सत्कारही करतो. म्हणून तिसरे खातं आलं माझ्याकडे कामगार खातं. या कामगार खात्याच्या माध्यमातून अनेक निर्णय घेतले. तो सगळ्यात चांगला आणि अभिमान वाटता निर्णय घेतला तो बांधकाम कामगारांचा कल्याण करणारा कायदा. ते मंडळ स्थापन केलं. हा केंद्राचा कायदा होता. राज्यात त्याची अंमलबजावणी होत नव्हती. बदलून राज्याच्या सरकारच्या तिजोरीला 1 पैशाला मी हात लावला नाही. 10 लाख रुपयाच्या वरच्या कसल्याही माणसाला
सरकारी किंवा खाजगी रस्ते, कालवे, धरणं, मेट्रो, ट्रेन त्याला 1% सेस त्या कामगार कंत्राटदारांना जिथं बांधकामाला परवानगी मिळतं तिथं भरण्याची अट मी केली आणि हजारो कोटी रुपये म्हणून या शेसच्या माध्यमातून जमा झाले. 21 कामगारांचा समावेश त्यात केला. गवंडी, शिंपीवाला, काच बसवणारा, फॅब्रिकेटर, वाळू काढणारा, दगड फोडणारा, कुंभार, वीट करणारा म्हणजे या सगळ्या कामगारांना घेतलं. ती ऑनलाईन योजना केली. नोंदणी झाल्यावर त्याला 2 पेट्या दिली योजना आपण आणली होती. अत्यावश्यक आणि सुरक्षा संचाची त्यानंतर त्याची पत्नी बरोबर असेल आणि बाळण होणार असेल तर नैसर्गिक बाळणपणाला 15,000 ऑनलाईन आपण द्यायला सुरुवात केली. सिंगलीला 20,000 रुपये द्यायला सुरुवात केली. मुलं झाली तर 1ली ते 7वीपर्यंत 2,500 मला मुलीला वर्षाला, 8वी ते 10वीला 5,000 रुपये मला मुलीला, 11वी ते 12वीला 10,000 रुपये मला मुलीला, कॉलेजला 20,000 मला मुलीला, MBAचं ॲडमिशन घ्यायचं झालं तर 1,60,000 मला मुलीला आणि कसल्याही डिप्लोमाला ॲडमिशन घ्यायचं तर 60,000 वर्षाला या मुलांना शिष्यवृत्ती देण्याचा कायदा आपण केला. आणि मी सहज परवा विधानसभेच्या निवडणुकीची माहिती दिली की कागद विधानसभा मतदारसंघामध्ये अशी शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यावर किती जमा झाली तर 89 कोटी रुपये जमा झालेले होते. कोणाला अपघाती मृत्यू झाला त्याला तर 5 लाख रुपये त्याच्या वर्षाला. कशाने नैसर्गिक मृत्यू झाला, हार्ट फेल, कॅन्सर किंवा हार्निया बिर्निया कशाला 2 लाख रुपये त्याच्या वर्षाला. दोन्हीमुळे मृत्यू झाल्या त्याच्या विधवा पतीला 2,000 रुपये महिन्याला असं 5 वर्ष पेन्शन मंडळ देते. MSCIT परदेशी शिक्षण मंडळ मोफत करते. एका महिन्याला 51,000 रुपये मंडळ देते. बंधू भगिनींना घर बांधायला ग्रामीण भागात 2 लाख, शहरी भागात 2.5 लाख हे मंडळ देते. त्याशिवाय दुपारच्या वेळेला या कामगारांना ताजं अन्न मिळणार म्हणून मी मध्यान्ह भोजनाची योजना आणली. कॉन्ट्रॅक्टनं सेंट्रल शिजवायचं आणि साईडवर घेऊन त्याला वाढायची अशी आपली योजना होती. बदलवरती शाकाहारी होती. आपले कामगार खाटकूट खाणारे. जेवण राहायला लागलं, आंबायला लागलं, ते जेवण तो कॉन्ट्रॅक्टर वाढायचा आणि त्याचा परिणाम असा झाला की सरकारची बदनामी व्हायला लागली. म्हणून आपण बंद केलं आणि आपण सुरू केलं 30 दिवस स्टेनलेस स्टीलच्या भांड्याचा सेट लग्नाला विकत येतात त्यांनी सुरू केलं. म्हणून आता पैसे किती 14,000 कोटी आहे. नॅशनल बँकेत 7-7% व्याज मिळते आणि कामं प्रचंड सुरू असल्यामुळे महिन्याला 300-400 कोटी सेट गोळा होतो. थोडा प्रचंड निधी म्हणून अजूनही अनेक योजना आहेत की आता सांगितलं होतं बराच वेळ मला मुलगीला सगळं पोचायला. बदलून मग वैद्यकीय शिक्षण खातं माझ्याकडे आलं. बदलून मी एकच उदाहरण तुम्हाला सांगेन. एखादा मंत्री तळमळीनं आणि पाठीशी कारभार करायला लागला तर किती काम होऊ शकतो. नंदादेला मी निमंत्रण करणार आहे पुढच्या वेळेला की CPR आपला सगळ्यात कोल्हापूरचा मोठा दवाखाना 1885 सालचा. बदलून मी जेव्हा पहिल्यांदा एखाद्या मंत्र्यावर भेट द्यायला गेलो तर बदलून सगळीकडे घाण, ते रस्ते उकळलेले, पाणी तुंबलेलं गटरीचं, तिथे स्वच्छता घराचं सगळं तुंबलेलं, त्यात बोळे फुटलेले आणि नातेवाईक त्या पायऱ्यावर झोपलेले. आज जाऊन मला काय म्हणून एखाद्या जसलोक बॉम्बे हॉस्पिटलमध्ये आले की काय अशी अवस्था त्या CPRने केलेली आहे. 250 कोटी रुपयाला निधी दिला. पुढच्या महिन्यात निवडणुकीत आपण लोकार्पण करणार आहोत. मी नंदा त्यांना निश्चितपणे निमंत्रित केली. ते त्या डॉक्टर आहे. त्या बाबतीत पूर्वीचं काय CPR होतं आणि आज CPRचं रुपये काय बदललं. कैलासवाडी दिग्विजय खाडीकर साहेबांनी राजेंद्र शाहू शासकीय महाविद्यालय तिथं सुरू केलं. परंतु तिथं फार विद्यार्थ्यांची शिक्षणाची जागा नव्हती. म्हणून शेला पार्क आपण नवीन घेतली आणि म्हणून शेला पार्कमध्ये काय केलं आपण. 1100 बेडचा आपण हॉस्पिटल घेतलेला, 600 बेडचं जनरल, 250 सुपर स्पेशालिटी आणि 250 कॅन्सर, 11 फास्टेस्ट काम चालू आहे. येणाऱ्या 2 वर्षात हे दवाखाना पूर्ण झाल्यावर मी तुम्हाला विश्वास देतो की कोल्हापूर जिल्ह्यातल्या एकाही माणसाला मुंबईला जायला लागणार नाही अशी व्यवस्था त्या ठिकाणी आपण करायला लागतो. तिथं मुलांची सोय नव्हती. सगळी हॉस्टेल तयार केली. तिथं रिसेन्सी डॉक्टरांचे आपण निवासस्थान तयार केली. तिथं मुलामुलींचे हॉस्टेल्स अनेक तयार केले. आपण त्या CPRला 12 OT नवीन तयार केल्या, मॉड्युलर OT. त्याशिवाय टेलिडोर, एक्झामिन हॉल, मोर्चरी, ऑडिटोरियम, त्यांना माहिती असेल त्या MBBS त्या MS MD वगैरे झालेले आहे. म्हणजे या सगळ्या व्यवस्था आता केल्या आणि जवळजवळ 1200 कोटी रुपये खर्च आपण गेल्या 2 वर्षामध्ये केला. म्हणजे माझं म्हणणं काय की जर खरोखर तळमळ असेल तर हे काम होऊ शकतं. आणि म्हणून मी चंद्रकारांना सांगेन की असं काम करायचं असेल तर आपण आमचा विश्वास ठेवा. आणि मी मलापासून सगळ्या वक्त्यांची भाषणं ऐकल्यानंतर मी हलकूनच गेलो की आपल्या या शहरामध्ये आपल्या तालुक्यात
दिग्दर्शक. अहो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय